Hello guys, this is day 2 and today we are going to Rameshwar Mandir. आता let's go. हे बघा, ही आहे अशी कांदण आणि इथूनच आम्ही आता चाललोय. हा पार्थ आणि ही ताई. आज तुम्हाला आम्ही रस्ता दाखवतो कसं जायचं आहे मंदिरात. मंदिर खूप छान बांधलं आहे, रिनोव्हेशन पण केलं आहे, छान कलर मारला आहे. ते सगळं आता आम्ही बघायला चाललो आहे आणि तिकडे आता खूप जास्त काम पण सुरू आहे. मला इथे माळ दिसतो बघा, माळ जिथे सगळी लोक शेती बीती करतात. समोर याची छोटीशी वाट आहे माठ जायला, छोटीशी पांगण. आणि इथून जायचंय ते म्हणजे मंदिराकडे. ही बॅक साइड आहे. कैमरा हाय करता. चलो लेट्स गो. आणि पुढे बघा इथे कॅक्टस पण आहेत. जाऊ आपण. हो, इथूनच आपण चाललोय तर आपल्याला ते पण दिसणार. आणि एकदम पुढे आल्यावर असं दिसतं. तिकडे आहे ती म्हणजे ताई आणि तिकडे बौद्धवाडी पण आहे. आणि हे बघा, हीच ती कॅक्टस सांगत होतो मी तुम्हाला. इथे कशी झाली आहेत काय माहित, पण आहेत. इथून परत वस्ती सुरू होते, लोकांची घरं आहेत. हे बघा, आता आम्ही इथे ऑलमोस्ट पोहोचलोय. समोर मंदिरच आहे आणि तुम्ही बघितलं तर शॉक व्हाल, इतकं चांगलं केलंय ते कलरिंग आणि म्हणजे रिनोव्हेशन केलंय पूर्ण. आणि हा पार्थ तुला कसं वाटतं मंदिरात येऊन? मस्त वाटतं. आरती वगैरे असते का रे पार्थ? आरती आता नसते. मग गर्दी कसली आहे इकडे? तर हे बघा, हे आहे मंदिर. खूप मंदिर आहे तिथे. कलर आणि या सगळ्या मंदिरांना कलर करणार आहेत. हे बघा, हे आहे ते मेन गेट. अजून काम बरंच बाकी आहे. हे बघा, इथे पण काम सुरू आहे. आणि हे मंदिर आहे रामेश्वर मंदिर. एंट्री आहे. चप्पल घालून ठेवायचं. हो, इथे ठेवू शकतो. सावलीत काढ पार्थ. चला परत जाऊयात हे मंदिरात. हे बघ, असं आहे मंदिर. इथे खूप जास्त लोक पण आली आहेत. आणि हे बघा, आपल्याला भारून वाटतं की काम पूर्ण झालंय, पण तरी तिकडे ते अजून रंगवतात.
आज बरेचसे लोक आले तिथे मस्त वाटतंय. आणि ही बघा इथे पण एक मूर्ती. आणि आजूबाजूचा पॅसेज. आणि हे बघा इथे सीन केलाय. आणि ते बघा तिथे आहे माझ्या मामाचं दुकान. तिथे दिसत असेल तुम्हाला. चला खाली जा. आता परत चटके लागणार आहेत. उन्हातून जायचंय म्हणजे. आणि हे बघा इथे हे बघ हे आहे ते म्हणजे माझ्या मामाचं दुकान. आणि ते बघ चला तुम्हाला नीट दाखवतो मी कॉर्नरवर जाऊन. आणि असं मंदिराच्या आजूबाजूला खूप जास्त ग्रीनरी आहे. आणि हे बघ आत्ता दिसतंय ना नीट माझ्या मामाचं दुकान. हे आहे मामाचं दुकान. आणि इथेच आहे समोर मंदिर. आणि त्याचा कळस बघा. पाय भाजले. आम्ही पण हात दाखवला. तरी पण हात दाखवला आम्हाला. हे बघा किती सुंदर असं आहे. छान कलर केलाय. कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर वापरलाय. ही इथे झाडं पण इतकी छान आणि एक लिनियर फॉर्म मध्ये लावली आहेत झाडं सुद्धा. हे शांतादुर्गा हार्डवेअर मिठबावचं एक खूप नावाजलेलं हार्डवेअर जे माझा मामा म्हणजेच प्रसाद नाडकर्णी ह्यांचं आहे. आणि ह्याचा बाबा सांग काहीतरी. तुमचं दुकान आहे. आऊच पाय पाय भाजतायत. ये 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 खाली. आपण परत एकदा जाऊया दुकानात. आता तरी सध्या मामाची गर्दी वगैरे आहे. खूप घाई गडबड चालू आहे. अदरवाईज हे किती सुंदर केलंय मंदिर. हेच तुम्हाला दाखवायचं होतं आजच्या व्हिडिओत. आता तरी तशी दुपार आहे. दुपार होत आली आहे ऍक्च्युली. म्हणून आमचे पाय पण भाजतायत. ते चटके लागतायत. तिथे आम्ही सावलीत येऊन उभे आहोत. हे दोघे पण आहेत कॅप घालून. शंगू मंगूज ये आपण इथे बसूया वर. पार्थ प्रसाद कुठे रे. प्रसाद मिळतो. आणि इकडे चांगल्यापैकी बसायला पण जागा केली आहे. छान व्ह्यू येतो इथून. छान व्ह्यू खूप छान. आणि छान वारा पण येतो. हवेशीर जागा आहे. आता बघतच असाल किती वारा आहे. खूप खूप वारा आहे. एक पार्थ आलाय काहीतरी घेऊन. गाइज नाव वी आर ॲट द फ्रंट साइड. आणि आता मी तुम्हाला पण तर हे बघा इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे फ्रंट साईडलाच. आणि त्यामुळे खूप चांगला लुक येतोय मंदिराचा. आणि हे बघा इकडे ज्या ज्या लोकांनी देणगी दिली आहे मंदिरासाठी त्यांची इथे नावं लिहिलेली आहेत. आणि असे बोर्ड करून लावले आहेत. आणि हे बघा ह्या पूर्ण भिंतीवर बोर्डच बोर्ड आहे. त्यामुळे जे देणगी देऊन मदत करायची आहे ज्यांना त्यांचं नाव इथे येतं. आणि ते अवश्य देणगी देऊ शकता. हो हे बघा इथपर्यंत नावं आली आहे. इथे मग रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला मेमध्ये 2015.
त्यावेळी पण देणगीदारांची नावं वगैरे खूप छान छान कोरलेली आहेत. कायमस्वरूपी राहतात, एक आठवण राहते आपण बाबा ह्या मंदिराला अशी थोडीफार मदत केलेली. सो ज्यांना मदत करायची आहे अजूनही ते अवश्य करू शकतात. इथे अजून जागा आहे, तुमची नावं पण येऊ शकतात. हे बघा छान आणि तेवढीच मदत होते मंदिराला सुद्धा. आणि हे सगळं बघा आणि इथे कलरिंगचं काम अजूनही संपलेलं नाही आहे. आपल्याला बाहेरून वाटतं की हे कंप्लीट झालं आहे पूर्ण मंदिर कलर करून, पण तसं नाही आहे. हे अजून आतून कंप्लीट करायचं आहे इंटिरियर. हां येस, बाहेरून पण थोडंसं कंप्लीट करायचं आहे वरचं. तिथे जेव्हा ब्राह्मण जेवण असतं तेव्हा जेवायला बसतं. हां तर त्या साईडला जाऊया आता. आपण झालं मारुती मंदिराचं. ठीक. आणि तुम्ही इथे बघू शकता ह्यावेळी पण खूप जास्त लोक आली आहेत, गर्दी आहे. आम्हाला घरून सांगितलेलं गर्दी नसणार, तुम्ही आता कुठे जाता. पण आणि वरचा सीन बघा तुम्ही एकदा, एकदम क्रिएटिव्हली केलेलं आहे. खूप क्रिएटिव्ह माइंड असतं लोकांचं. आर्टिस्ट येस, आर्टिस्ट लोक. ते हे कसली लक्ष्मी आहे, भावई देवी आहे, गजांत लक्ष्मी. आणि हे बघा जसं की आम्ही तुम्हाला सांगितलेलं अजून एक काम सुरू आहे. तिथलं काय ओके, सो आता आम्ही चाललो ते म्हणजे मारुती मंदिरमध्ये. हे बघा लागून आहे एकदम साईडला. ते बघा हे रामेश्वर मंदिर आणि हे हनुमान मंदिर. आणि ह्याला पण सुंदर कलर केलाय. येस, हे बघा हनुमान मंदिर. छान आहे. हे बघा इथे पण बसण्यासाठी चांगली जागा केली आहे. चलो आता आधी आपण मामाच्या दुकानात जाऊया. चला चला, मामाची रिएक्शन बघूया काय आहे. आपण व्हिडिओ करतोय त्याला काय माहिती नाही आहे. आणि आता ओके, हे बघा माझ्या आत दुकान आहे. हे आहे श्री शांतादुर्गा हार्डवेअर, माझा मामाचं दुकान मेडगावमध्ये. आणि आता आपण तिथे चाललोय. खूप काही मिळेल, सगळं होलसेल, रिटेल आणि जे हवं ते मिळू शकतं. हा होय, सगळं कलर. आमचा मंगेश दादा इथे आहे. हो बघा, बिझी आहे. हा बघा. पण बिझी आहे. चला मामा पण बिझी आहेत. डोंट इरिटेट हिम. ओके ओके. हा बघा इथे मामा. काय नाही, आम्ही ब्लॉग करतोय. हो हे बघा फॅन आणि इथून असं दुकान आहे. सगळं पार्थला सगळं माहिती आहे. आता पार्थ
इन्फॉर्मेशन देणार सगळी. ते पाणी मिळतात, परत पत्रे मिळतात, सिमेंट मिळतात, परत ते लाद्याने मिळतात. अच्छा. पायाखाली आले ते पण मिळतात. कार्पेट. कॅमेऱ्यात कार्पेट पण मिळतात. फिरून दाखव. खुर्च्या मिळतात, फॅन मिळतात, कलर्स मिळतात. हे बघ अशा छानपैकी फ्रेम्स वगैरे असतात. चप्पल ही कलरची मशीन. हे कलर मिक्स करून जो कलर हवा आहे तो आपल्याला मिळू शकतो, अवेलेबल करून देतो. कलर्स आहेत खूप छान कलर्स आहेत. बालद्या आहेत. हे बघा, हे सगळ्या टाईप कलर मारण्याचे ब्रश आणि छोटे नाडकर्णी, ज्युनियर नाडकर्णी सांगतायत. नारळची मशीन आहे. अच्छा. नारळ सोलण्याची. हे पंप वगैरे मिळतात. मोठा. हे पंपाने मिळतात. हे बघा, सिलिंग फॅन म्हणजे काय नाही मिळत असं नाही, सगळ्या प्रकारचं सगळं सामान ऑल इन वन. हा फॅन आहे. तुम्हाला इथला पत्ता अपोजिट टू रामेश्वर मंदिर, मिठबाव रोड, देवगड, तालुका देवगड, मिठबाव. ते मामाकडे नाही तर मामा बिझी आहे. मामा आता कामात आहे, बिझी. आणि जर तुम्हाला माहित नाही सांगतो, ह्यांच्याकडे ब्लॅक कलरचं किटी कॅट पण आहे, मांजर. हे टाईल्स आणि हे दुसऱ्या टाईपचे. पार्थ, ते राहू देत, बंद करते. आणि तू पायाखाली चप्पल घाल पायात. यो गाईज, हॅलो. आज योग आला तुम्हाला मामाचं दुकान दाखवायचा, तर म्हटलं येऊ. बघा, इथे बल्ब पण आहे. अच्छा, बल्ब आहेत, ट्यूब आहेत आणि काय काय आहे. ये आपण सध्या तरी बस दमलोत आम्ही फिरून पुन्हा फिरून. आणि आमचं जे मांजर आहे ते आता वडापावच्या दुकानाकडे असतं. वडापाव खायला. ते काका आहेत ते राहत असतात त्याला, मग ते जाऊन बसतं. मग तू नाही घातलं सास त्याला? घालतो आम्ही त्याला सगळं. ते खातो आणि मग जातो. अरे देवा. फिश असले तरच खाणार, नाही तर नाही. मग आता हा जर व्हिडिओ रंजिताला दाखवला तर रंजिता चिडणार ना तुझ्यावर. मग तू तिला काय सांगणार? नाही चिडणार. हे असं दुकान आहे सध्या तरी, सीझन असल्यामुळे ऍक्च्युली गडबड. हे इथून मंदिर दिसतं पूर्ण, व्ह्यू खूप सुंदर आहे. मग चलो लेट्स गो. घरी जातो, दुपार झाली आहे, भूक लागली आहे. हा ना, बाय बाय. बाय बाय गाय. बाय 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 बाय. आज पुरतं एवढंच. मी इथंच थांबतो आजच्या व्हिडिओमध्ये. मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. भेटू.